छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 12वा ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाविक भक्त जे आहेत ते राज्यातून, परराज्यातून, विदेशातून या ठिकाणी दाखल होतात. कारण जोपर्यंत ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करायची असेल तर शेवटचं दर्शन म्हणजे या ठिकाणचं घृष्णेश्वराचं दर्शन घ्यावं लागतं. महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी लाखो भाविक या भाविक भक्तांच्या माध्यमातून जे दर्शन आहे ते आपल्या भोलेनाथाचं घेण्यासाठी भाविक भक्त या ठिकाणी दाखल होतात. भाविक भक्ताच्या माध्यमातून दिसतंय की जी भक्ती आहे, भक्तीचा संगम जो आहे त्याचं चित्र प्रत्यक्षामध्ये छत्रपती संभाजीनगरातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ठिकाणी पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमधील हे ज्योतिर्लिंग पुरातन काळातील आहे, अनेक वर्षांपासून जुनं आहे आणि या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभाग देखील याकडे विशेष लक्ष देतं. मात्र या ठिकाणी असलेली गर्दी आणि त्यासोबतच भाविकांची असणारी संख्या ही लक्षवेधी ठरते आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेपासूनच या ठिकाणी रांगा करायला सुरुवात केलेली आहे. एवढंच काय तर काही जणांनी काल म्हणजे 11 वाजेपासून या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि आपलं जे स्वप्न आहे, आपल्या देवाला भेटायचंय, आपली जी मनोकामना आहे, आपला जो नवस आहे या ठिकाणी बोललं जातं आणि त्यासोबतच तो पूर्ण होतो असा विश्वास जो आहे या ठिकाणी भाविकांना असतो. छत्रपती संभाजीनगरातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ठिकाणी ही आपण गर्दी पाहतोय. या माध्यमातून आपल्या भोलेनाथाच्या दर्शनासाठीची ही गर्दी जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते. तुफान गर्दी जी आहे ती दर्शनासाठी या ठिकाणी पाहतोय आपण. आणि महत्वाचं म्हणजे आज महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी, तुफान गर्दी जी आहे ती या मंदिरामध्ये, या गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक जण जातोय घृष्णेश्वराच्या या ठिकाणी पिंडेवर, या ठिकाणी असलेल्या मूर्तीवर डोकं टेकवतोय आणि आपली मनोकामना जी आहे ती पूर्ण व्हावी यासाठी देवाकडे साकडे घालतोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, श्री क्षेत्र घृष्णेश्वर. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्त श्री क्षेत्र घृष्णेश्वर म्हणजे 12वा ज्योतिर्लिंग या ठिकाणी दर्शनासाठी येतात. लाखो भाविक भक्त या ठिकाणी दाखल होतात, त्यांचं दर्शनही होतं. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लाखो भाविक येत असताना त्यांचं नियोजन, त्यांचं सुरळीत दर्शन होणं आणि त्यासोबतच शांततेत या ठिकाणी एक वातावरण निर्माण राहणं, वातावरण कायम राहणं यासाठी प्रयत्न केला जातो. हे संपूर्ण श्रेय जे आहे ते मंदिर ट्रस्टीला जातं आणि त्यासोबतच पोलिसांना जातं. मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलं तरी जाणून घ्या. आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत. मॅडम, काय सांगाल? या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, चोरी होऊ नये आणि त्यासोबतच सर्वांचं दर्शन चांगलं व्हावं यासाठी काय उपाययोजना राबवतात? प्रथमच मी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे मी सर्वांना, सर्व नागरिकांना महाशिवरात्रीची खूप खूप शुभेच्छा देते. या शिवरात्रीचे पावन उत्सववर शांतता एक वातावरण ठेवण्यासाठी आणि लोकांची सुरक्षासाठी आम्ही एक चोख आणि मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात केले आहे. 30 पेक्षा जास्त अधिकारी, 250 पेक्षा जास्त कर्मचारी आणि 150 पेक्षा जास्त होमगार्ड, त्याच्या सोबतच आमचे जे रायट कंट्रोल प्लटून आहे ते वेगवेगळे ठिकाणीवर आम्ही लावलेले आहे. यावर्षी मंदिर ट्रस्ट सोबत कोऑर्डिनेट करून आमची पूर्ण पोलीस टीमनी एक्झिट जॅक बॅरिकेडिंगचे नियोजन पण केलेले आहे. वेगवेगळे एंट्री आणि एक्झिट गेट ठेवले आहे जेणेकरून गर्दीवर जास्त नियंत्रण आहे. पूर्ण जे मंदिर परिसर आणि आजूबाजूचा एरिया आहे तो आम्ही एक नो व्हेकल झोन म्हणून क्रिएट केलेले आहे जेणेकरून ते जे व्हेकलची गर्दी आहे, कोंडी आहे ते इथे जास्त होत नाही. पूर्ण एरियामध्ये 5 ते 6 पे अँड पार्क झोन पण क्रिएट केलेले आहे ज्याच्यामुळे एक व्हेकल मॅनेजमेंटचा एक चांगला नियोजन इथे ठेवलेला आहे. आमच्या पोलीस मदत केंद्र आणि पोलीस कंट्रोल रूम तो पण इथे क्रिएट झाला आहे जेणेकरून जे आतमध्ये मंदिरचे आतमध्ये जे कर्मचारी आहे आणि बाहेरचे कर्मचारी आहे त्यामध्ये एक चांगला समन्वय पण आणि कॉन्टॅक्ट पण ठेवलेला आहे जेणेकरून एक क्राऊड वर कंट्रोल होत आहे. आणि आम्ही आशा करते की लोक पोलीस सोबत आणि मंदिर ट्रस्ट सोबत कोऑपरेट करणार आहे. कोणत्याही प्रकारच्या फेक न्यूज आणि मिसकम्युनिकेशनवर ते विश्वास ठेवणार नाही. ते पोलिसाच्या मदतीसाठी राहणार आहे. एक महत्वाचं म्हणजे
मागच्या वर्षी या ठिकाणी एक वाद निर्माण झालेला होता, कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आणि चोऱ्याचे प्रमाण थोडेसे वाढलेले होते. मग हे कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी किंवा चोऱ्या होऊच नाही त्यासाठी काय डिजिटली खबरदारी घेतली जाणार आहे? याच्यासाठी आम्ही पूर्णपणे जे एंट्री पॉइंट्स आहे आणि एक्झिट पॉइंट्स आहे मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी CCTVच्या नियोजन केले आहे आणि तो कंट्रोल रूम मध्ये आमचा माणूस आणि मंदिर ट्रस्टचा माणूस पण सोबतच ठेवलेले आहे. तिथे लाईट्सचा वापर प्रॉपरली केले आहे. कोणत्याही प्रकारची वाहतूकची पण चोरी होणार नाही याच्यासाठी पे अँड पार्कचा आम्ही नियोजन केले आहे. जर माणूस पे करतील आणि त्यांच्या एक चलान करतील त्याच्यामुळे पण जे व्हेकलचा जे प्रॉब्लेम आहे व्हेकल थेफ्टचा तो पण कमी होतील. अशा करून टेक्नॉलॉजी आणि पेमेंट आणि पार्किंगचे आम्ही दोघे मिळून एक नियोजन केलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होतात. मात्र त्यांची गैरसोय होऊ नये किंवा त्यांच्या साहित्याची चोरी होऊ नये आणि जे दर्शन आहे ते नियमबद्ध आणि सुरळीत व्हावं त्यासाठी पोलीस आणि ट्रस्ट हे दोनही त्या ठिकाणी सतर्क आहेत आणि त्यासोबतच त्यांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना सुरळीत दर्शन होत आहे आणि त्यांच्या ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्या देखील सुरक्षित राहत आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.